नमस्कार मंडळी. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. एकदम थंड प्रदेशातलं बांधकाम. त्यातही दोन अगदी वेगळ्या पद्धती. एक म्हणजे परमाफ्रॉस्टवरचं, कायम गोठलेल्या जमिनीवरचं बांधकाम, आणि दुसरं म्हणजे चक्क बर्फ आणि हिम वापरून तात्पुरत्या वास्तू उभारणं. हो, दोन्हीमध्ये खूप आव्हानं आहेत आणि खास तंत्रज्ञान लागतं. अगदी. आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार यात बरीच गुंतागुंत आहे. चला तर मग यातल्या खाचाखोचा समजून घेऊया. सुरुवात परमाफ्रॉस्टनी करूया का? हो, नक्की. ही परमाफ्रॉस्ट म्हणजे कायम गोठलेली जमीन असते, बरोबर? मग त्यावर बांधकाम करणं इतकं अवघड काय? काय होतं नेमकं? बरोबर. म्हणजे बघा, मुख्य आव्हान काय आहे की इमारतीतून किंवा आजूबाजूच्या वातावरणातून जी उष्णता येते ना, त्यामुळे ही गोठलेली जमीन वितळू शकते आणि परमाफ्रॉस्टमध्ये बर्फाचा अंश असतोच. तो वितळला की मग जमिनीची भार पेलण्याची क्षमता कमी होते. अच्छा, म्हणजे पायाच डळमळीत होतो. अगदी. मग इमारत खचू शकते किंवा असमान खचते, म्हणजे तिची रचनाच धोक्यात येते. त्याला थॉ सेटलमेंट म्हणतात. अरे बापरे. मग यावर उपाय काय आहेत? मी असं काहीतरी वाचलं होतं की इमारती उंच खांबांवर बांधतात किंवा थर्मोसायफन असं काहीतरी वापरतात. हो. एलिव्हेटेड फाउंडेशन्स म्हणतात त्याला. उंच खांबांवर बांधलं की इमारतीचा तळ आणि जमीन यात हवा खेळती राहते. त्यामुळे उष्णता जमिनीपर्यंत पोचायला अडथळा येतो. आणि हे थर्मोसायफन काय आहे नक्की? थर्मोसायफन हे खूप इंटरेस्टिंग आहे. हे एक पॅसिव्ह उपकरण आहे. म्हणजे त्याला बाहेरून ऊर्जा लागत नाही. एक बंद नळी असते ज्यात अमोनियासारखा विशिष्ट द्रव असतो. जमिनीतून उष्णता मिळाली की हा द्रव वाफ बनतो, वर जातो. नळीचा वरचा भाग बाहेरच्या थंड हवेत असतो. तिथे ती वाफ थंड होऊन परत द्रव बनते आणि उष्णता बाहेर टाकली जाते. म्हणजे नैसर्गिकपणे जमीन थंड ठेवली जाते? हो, अगदी. सायकल चालू राहते. जमिनीतून उष्णता सतत बाहेर काढली जाते. विशेषतः हिवाळ्यात खूप प्रभावी ठरतं. याशिवाय इन्सुलेटेड पॅड्स म्हणजे उष्णतारोधक थर टाकतात किंवा अगदी खोलवर पाया खोदतात, डीप फाउंडेशन्स. यासाठी मटेरियल कोणतं वापरतात? आपल्या नेहमीचं स्टील, कॉन्क्रीट चालतं का तिकडे? नाही, विशेष लागतं. म्हणजे स्टीलचे खांब पण असे जे कमी तापमानात ठिसूळ होणार नाहीत. कॉन्क्रीटचं मिश्रण पण खास असतं, थंड हवामानासाठी बनवलेलं. मग लाकूड आणि अर्थातच भरपूर इन्सुलेशन मटेरियल. अच्छा. पण या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचं काय तर जागेची भूगर्भीय तपासणी, जिओटेक्निकल इन्व्हेस्टिगेशन. जमिनीखाली बर्फ किती आहे, कसा आहे, तापमान काय आहे, हे सगळं तपासावं लागतं. आणि थर्मल मॉडेलिंग पण. म्हणजे इमारतीचा जमिनीवर काय परिणाम होईल याचा अंदाज बांधणं. बरोबर. याचे फायदे म्हणजे अर्थातच अशा ठिकाणी टिकणाऱ्या इमारती मिळतात, पण तोटे पण असणारच ना? हो, तोटे म्हणजे सगळ्यात मोठा तोटा आहे खर्च. हे सगळं खूप महाग आहे. प्रक्रिया पण क्लिष्ट आहे, विशेष कौशल्य लागतं. म्हणजे हवामान बदलाचा धोका. तो तर आहेच, मोठा धोका आहे. तापमान वाढलं तर परमाफ्रॉस्ट वितळायला लागतोय. त्यामुळे ह्या पद्धती किती काळ चालतील हा प्रश्न आहेच. आणि जुन्या इमारतींनाही धोका आहे. म्हणजे एका बाजूला हे कायमस्वरूपी टिकवण्यासाठी एवढी धडपड आणि तंत्रज्ञान, आणि दुसरीकडे याच बर्फाचा वापर करून काहीतरी पूर्णपणे वेगळं, म्हणजे तात्पुरतं पण आकर्षक, बर्फ आणि हिमवास्तुकला. हो. म्हणजे चक्क बर्फाची हॉटेल्स, बार्स. हे कसं करतात? बर्फ इतका मजबूत असतो का? हो, खरं तर आश्चर्य वाटेल, पण बर्फाची दाब सहन करण्याची क्षमता चांगली असते. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ म्हणतात ती. कधीकधी तर सामान्य कॉन्क्रीटपेक्षा जास्त असते. काय सांगताय? हो, आणि हिम म्हणजे स्नो. ते दाबून एकत्र केलं की त्याचे कण एकमेकांना जोडले जातात. सिंटरिंग म्हणतात त्याला. मग ते पण मजबूत बनतं. आणि बर्फ आणि हिम दोन्ही उत्तम उष्णतारोधक आहेत, म्हणजे इन्सुलेटर. म्हणजे फक्त बर्फ आणि हिमच वापरतात की अजून काही मिक्स करतात? मुख्यत्वे हेच, पण कधीकधी पायक्रेट नावाचं मिश्रण वापरतात. ऐकलंय का? नाही. पायक्रेट? हो. त्यात बर्फात लाकडी भुसा मिसळतात. साधारण 14% भुसा आणि 86% बर्फ. हे मिश्रण नुसत्या बर्फापेक्षा जास्त मजबूत असतं आणि वितळायलाही जास्त वेळ घेतं. इंटरेस्टिंग. आणि मग ही बर्फाची हॉटेल्स वगैरे बनवतात कशी? विटांसारखं रचतात? अगदी तसंच. मोठ्या गोठलेल्या नद्या किंवा तलावांमधून बर्फाच्या मोठ्या लाद्या कापून काढतात किंवा कारखान्यात पण बनवतात. मग त्या विटांसारख्या रचतात आणि जोडायला पाणी किंवा बर्फाचा चुरा वापरतात. तो लगेच गोठतो. अच्छा.
बाहेरून मग हिम लावून इन्सुलेशन अजून वाढवतात आणि आतून मग दिवे, नक्षीकाम, फर्निचर पण बर्फाचंच असतं कधीकधी. कमाल आहे. याचे फायदे काय? फक्त एक वेगळा अनुभव एवढाच? नाही, अनुभवापलीकडे पण आहेत. हे मटेरियल पूर्णपणे नैसर्गिक आहे, सस्टेनेबल आहे, वितळल्यावर पर्यावरणात परत जातं, काही कचरा नाही. आणि उत्तम उष्णतारोधक असल्याने आतलं तापमान बाहेरच्या कडाक्याच्या थंडीपेक्षा बरंच उबदार असतं. आणि तात्पुरत्या असल्याने जागेवर कायमचा परिणाम नाही? बरोबर. दरवर्षी नवीन डिझाईन करता येतं. आणि मग मुख्य मर्यादा किंवा तोटा म्हणजे या तात्पुरत्या असतात नाही का? हो, तीच मुख्य मर्यादा. तापमान वाढलं की वितळायला लागतात. आयुष्य काही आठवडे किंवा महिनेच. सतत देखभाल लागते. आणि जरी मटेरियल फुकट असलं तरी बांधकाम, कलाकुसर यात मनुष्यबळ खूप लागतं. त्यामुळे मोठ्या प्रकल्पांचा खर्च जास्त असू शकतो. तर आज आपण पाहिलं की कसं एका बाजूला परमाफ्रॉस्टवर कायमस्वरूपी मजबूत बांधकाम करण्यासाठी किती विचार आणि तंत्रज्ञान लागतं. हो, इंजिनियर्सना खूप झगडावं लागतं. तर दुसरीकडे त्याच बर्फाचा वापर करून सुंदर, कलात्मक पण क्षणभंगूर वास्तू उभारल्या जातात. दोन्हीमध्ये विज्ञान आणि कल्पकतेचा मस्त संगम आहे. अगदी. आणि दोन्हीवर हवामान बदलाचं सावट आहे. हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. बरोबर. परमाफ्रॉस्ट वितळल्याने जुन्या इमारतींना धोका आहेच आणि तापमान वाढल्यास बर्फाच्या वास्तू बनवणं आणि टिकवणं अजून अवघड होईल. या सगळ्यानंतर एक विचार मनात येतोय, भविष्यात हवामान बदलाला तोंड देण्यासाठी आपलं लक्ष परमाफ्रॉस्टवरचं बांधकाम अधिक सुरक्षित करण्यावर असेल. तंत्रज्ञान अजून विकसित करण्यावर. की मग निसर्गाच्या या बर्फाच्या कलाकृती बनवण्याचे आणि टिकवण्याचे नवे, कदाचित जास्त काळ टिकणारे मार्ग शोधण्यावर विचार करायला हरकत नाही. नक्कीच. खूप महत्वाचा प्रश्न आहे.